महाराष्ट्र के अकोला शहर में दिन दहाड़े ज्वेलर्स दुकान में लूट की सनसनीखेज वारदात सामने आई है। गोरक्षण रोड स्थित आदर्श कॉलोनी में मौजूद सप्तशृंगी ज्वेलर्स में एक अज्ञात बदमाश ने बंदूक के दम पर सोने चांदी के आभूषण लूट लिए। व्यस्त इलाके में हुई इस घटना से शहर की कानून व्यवस्था पर सवाल खड़े हो रहे हैं। मिली जानकारी के अनुसार जब सराफा व्यवसायी दुकान में अकेले मौजूद थे, तभी हाथ में बंदूक लिए एक अज्ञात व्यक्ति दुकान में घुस आया। आरोपी ने व्यवसायी को बंदूक दिखाकर धमकाया और दुकान में रखे सोने चांदी के कीमती आभूषण लूटकर मौके से फरार हो गया। सूत्रों के मुताबिक लूट की इस वारदात को अकेले बदमाश ने अंजाम दिया। घटना के बाद दुकान मालिक ने शोर मचाया, लेकिन तब तक आरोपी फरार हो चुका था। इस मामले में खदान पुलिस थाने में केस दर्ज करने की प्रक्रिया जारी है और पुलिस आरोपी की तलाश में जुटी हुई है। दिन दहाड़े हुई इस साहसी लूट की घटना के बाद व्यापारियों में भय का माहौल है। साथ ही पुलिस गश्त और सुरक्षा व्यवस्था पर भी सवाल उठाए जा रहे हैं। त्यांनी मला डायरेक्ट गन काढली आणि गन काढल्यानंतर तुझं दुकान लुटलंय समजून त्यांनी फटाफटा माल द्यायला सांगितलं मला। मी त्यांनी बोटाने दर्शवलं, त्याच्या वस्तू मी देत गेलो त्याला। त्यांनी काही डोरले होते, गळ्यातले पेंडल वगैरे होते, लक्ष्मीहार होता, काही चेन होत्या सोन्याच्या, काही मंगळसूत्र वगैरे होते, काही चांदीचा माल गेला, काही अशा प्रकारचा सगळा माल आणि काही कॅश घेऊन गेला असा तो। बंदूक घेऊन आला होता। हां, बंदूक घेऊन आलेला होता। हातात लोखंडाचा पाईप वगैरे होता त्याच्या हातात, असं सॉलिड वाला। मारायची धमकी दिली त्यांनी मला। किती लोक होते? एकच जण, सिंगल एकच व्यक्ती होता। त्याच्या हातात काही बंदूक होती, त्याच्यानंतर एक असं रॉड सारखं होतं, ते पण घेऊन आला होता। हिंदी बोलला, सुरुवात हिंदीला झाली त्याची। अंदाजे चोरी किती झाली? आता एक अजून सध्या मी काही एवढं कॅल्क्युलेशन केलेलं नाही आहे, पण हे सगळं पाहून मग सांगू शकतो मी। सध्या काही नाही सांगता येणार। कॅश पण होती का? हो, कॅश पण जवळपास मला वाटतं 70-80 हजार रुपये अंदाजे 70-80 हजार रुपयाची कॅश पण आहे। आज दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अलंकार सप्तशृंगी अलंकार केंद्र जे आहे खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, या ठिकाणी एक व्यक्ती आला। त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानामधून काही मुद्देमाल घेऊन गेला। धाक दाखवून मुद्देमाल घेऊन गेला असल्याबाबतची तक्रार खदान पोलीस स्टेशनला माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे खदान पोलीस स्टेशनची टीम या ठिकाणी पोहोचली। आता सध्या आम्ही जे मालक आहेत त्यांच्याशी चर्चा करून किती मुद्देमाल गेला आहे याची खात्री करत आहोत। त्याचप्रमाणे आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही खदान पोलीस स्टेशनची टीम, त्याचप्रमाणे LCBची टीम रवाना केलेली आहे। CCTV फुटेज आम्ही तपासत आहोत आणि त्याप्रमाणे आरोपीचा शोध घेत आहोत। सध्या तरी आरोपी एकच दिसतोय त्याच्यामध्ये।